देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तुम्ही आम्हाला वर्षातनं एकदा असे भेटता, त्याच्यामुळे आज म्हटलं की आज सगळ्या गोष्टी एकत्रच आपण काढल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं की या मी वर्षातनं एकदा भेटतो, पण मी रोज वर्षामध्ये असतो. हे मी याकरता म्हटलं की मी परवाच उद्धवजींच्या सोबत बसलो होतो, त्यामुळे त्याची लागण मला झालेली आहे. पण तुम्ही एवढा तुमच्यामधलं अंतर त्या विमानात सुद्धा दिसत होतं खरं तर. आता त्या कंपनीने जशा जागा दिल्या, बाजूची सीट दिली असती तर बाजूला बसलो असतो. त्यांना एक कोपरा दिला, मला एक कोपरा दिला. हम इस पार तुम इस पार, बीच में दुनिया की दीवार. काय करायचं? तुम्ही बरं आलं, मला आठवण तुम्ही करून दिली. तुमचं उत्तर मी ऐकलं तिकडे नागपूरला उतरल्यानंतर. तुम्ही म्हणालात की तुम्हाला सवय आहे की विमानात बसल्यानंतर तुम्ही ते OTT सिरीज बघता. कुठली सिरीज बघत होता त्या दिवशी तुम्ही? नाही, सध्या मी इंडियन आयडल पाहतोय. अच्छा, इंडियन आयडल डाउनलोड करून ठेवल्यात, ते पाहतोय. त्यामुळे गाड्या ऐकत होतो. सिरीज नाही बघत आज? सिरीज बघतो ना मी, पण त्या दिवशी सिरीज नव्हतं पाहत. त्या दिवशी पण मी ऍक्च्युली 2-3 सिरीज माझ्याकडे केलेल्या असतात. सध्या ब्लॅकलिस्ट जी आहे नेटफ्लिक्सवरची, ती मी डाउनलोड करून ठेवलेली आहे, ती पाहतोय. अच्छा, तुमचं सिरीज बघणं चालू आहे? सिरीज ब्लॅकलिस्ट आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही आता रेग्युलर योगा करता. मला कळलं होतं सकाळी करता म्हणून, पण तुम्ही मगाशी म्हणालात की संध्याकाळी, रोज संध्याकाळी तुम्ही योगा करता. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो. आणि लोकांसमोर खोटं बोलायचं नाही, रोज वगैरे करत नाही, पण जसं जमेल, जेव्हा जमेल, ज्या दिवशी जमेल करण्याचा प्रयत्न करतो. नाही, असं म्हणतात की योगा करणाऱ्यांचं प्रमोशन होतं. आता झालं पुष्कळ प्रमोशन, आता काय करायचं आहे? पुष्कळ आहे, चांगला आहे, जिथे आहे तिथे आनंदी आहे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आलात मुंबई तकच्या मंचावरती आणि भरपूर वेळ दिला, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्रीजी.